म्हाळसा, आई ये. डोळे असे का दिसतायत? झोप नाही झाली का तुझी? काल डोळ्याला डोळाच लागला नाही माझा. काय झालं? काही नाही. तुला उगाच सांगितलं तर तू विचार करत बसशील. तू नाही सांगितलंस तर मी विचार करत बसेन. सांग मला काय झालं? मी यांना विचारलं की बानूला माझ्यापेक्षा अधिक सांगून कारस्थांतर करणार नाही आहात ना. मग काय म्हणाले ते? स्पष्ट काही सांगत नाही. तिचीच बाजू घेतात. घेणारच. काय भुरळ पडले तिने त्यांनाच ठाऊक. मी अलक्ष्मीविषयी देखील शंका व्यक्त केली, पण त्यांनी असं काहीतरी सांगितलं की ज्याने माझं समाधान झालं नाही. मला ही तीच काळजी वाटते आहे. ती बया इथे आली तर तुझं कसं व्हायचं? आई, ती जर माझी सवत नसती तर किती सुखात आयुष्य असतं माझं. पण ती माझ्या आयुष्यातून जाईल असं नाही वाटत मला. असं बोलू नकोस बाय. तुला हे असं पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी होतंय. काय करू तेही कळत नाही. आणि त्यात त्या अलक्ष्मीचे भय. काय ग, काय झालं? आणि अशी धावत धावत का आलीस? कसं सांगू कळत नाहीये. सांग आता. मी लक्ष्मी कक्षाच्या इथून जात होते तर श्री लक्ष्मी देवींचे शब्द माझ्या कानावर पडले. त्या बानूला भेटायला जाणार आहेत. पाहिलंच, आपण इथे चिंतेत आहोत आणि त्या तिला भेटायला जात आहेत. कोणाचा कोणावर अंकुश नाही इथे. हे काही नाही. म्हाळसा, तू त्यांना एकदा खडसावून विचारच हे सगळं काय चाललंय म्हणून. त्यांना तिची सहानुभूती का आहे? या आधी मी त्यांना विचारून झाले आहे आई, पण हाती काही लागलं नाही. सांगून का जात नाहीत त्या? त्यांना तिच्याकडे जाऊन येऊ दे, मग बघते मी काय करायचं ते. मी तर म्हणते तू नियमच घालून टाक. तुला विचारल्याशिवाय तिच्याकडे कोणीही जाणार नाही म्हणून. सगळ्यांचं जाणं थांबेल. अगदी योग्यच बोलत आहात अक्का. आता मी तिथून जात होते म्हणून माझ्या कानावर शब्द तरी पडले, नाहीतर कसं कळलं असतं आपल्याला? पण त्यांनी असं थेट जाणं मला आवडलेलं नाही. निदान त्यांनी मला सांगायला हवं होतं. रंग्या, मनात काय बी ठेवू नको. जे काय असेल ते सांग. ती माणसं असं म्हणत होती का देवानी बानूला असं काय सांगितलेलं आहे जी म्हाळसा देवीसनी ठावं नाही. देवीसनी अंधारातच ठेवलं. होय ग बानू? भाग म्हणतात ते खरं आहे का? यापुढे असे काही क्षण येतील जेव्हा तुला आमच्या मूळ रूपाबद्दल सांगण्याचा मोह होईल. तेव्हा तू असं करू नयेस. काय ग बानू? लोक म्हणतात ती खरं आहे का? हे बघ, एक ना एक दिवस समजण्यास कळणारच आहे काय खरं आहे आणि काय खोटं आहे. लोकांची तोंड तर धरता येत नाहीत ना. अगं कळल तवा कळल. पण लोक म्हणतात तसं देवानी देवीन पारस तुला जर जास्त काही सांगितलं असेल मग मात्र खरं नाही. नव्या भांडणाला सुरुवात होईल. पण मला ठाव आहे का माझं पारडं जड झालेलं नाही आवडायचं त्यास. आता कसं बोललीस? मी अभि तीच म्हणतोय. तुला कळलं ना, मग बाद झाली. तुझ्या मनात आलेलं तू बोललास ना, मग झालं. तुम्हाला वाईट नाही ना वाटलं? नाही ग, पण मला बी आता वाटायला लागला का नवीन वादाला सुरुवात होणार आहे म्हणून. कशावरून? अगं, महाराज म्हणले होते ना का लक्ष्मी देवींच्या बहीण अलक्ष्मी हत येतील म्हणून. होय होय, मी अभि ऐकलंय. मला तर भ्या वाटायला लागला आहे.
त्या हात येऊन राहिल्या तर काय करायचं र? तर राहायला कशा पायी येत्यात? नाही म्हणजे तुझं आणि त्यांचं काही बोलणं झालं होतं का? वय ग बानू, तुला दिसल्या होत्या का लक्ष्मी? रंग्या, चल कामाला लाग बरं. आले धरणं निसता विचारतो आहेस. गंगे, चल आतमध्ये आपण कामाला सुरुवात करू. चल कामाला लाग, चल. प्रधान जी, अचानक येणं केलं? देवा, कारणच तसं होतं. प्रधानजी, आसन ग्रहण करावे. देवा, मी विचार केला की दिवस होताच आधी ही वार्ता तुम्हाला द्यावी. प्रधानजी, काही चिंता करण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे का? देवा, ते आत्ता सांगता येणं कठीण आहे, परंतु बातमी अशी आहे की लक्ष्मी देवी बाणाईला भेटायला निघाल्या आहेत. ह्या समुद्र मंथनाच्या आख्यानातून श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होणं आवश्यक आहे, परंतु परिस्थिती तशी दिसत नाही. आमच्या मूळ रूपाबद्दल कळल्यानंतर बाणाईच्या हाती आणखी काहीच लागलं नाही देवा. होय, आणि प्रधानजी, ते करण्यासाठी स्वभावतालच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तिने आख्यानाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे कर्मप्राप्त आहे. आणि हेच सांगायला लक्ष्मी देवी बाणाईला भेटायला गेल्या आहेत, कारण तिला कोणतेच प्रश्न पडलेले दिसत नाही. प्रधानजी, तसं मी तिच्याशी बोललो आहे, पण जर लक्ष्मी देवीने तिला सांगितलं तर तिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल. पण काही क्षणापूर्वी आपण म्हणालात की हे सारं काय घडेल हे सांगता येत नाही. देवा, अलक्ष्मीच्या येण्यामुळे कुणाच्यातही कोणतेही वाद होऊ नयेत असं मला वाटतं, कारण श्री लक्ष्मी देवी आणि बाणाई यांच्या भेटीचा श्री म्हाळसा देवी चुकीचा अर्थ लावतील आणि अशाने त्यांच्यात अबोला होऊ शकतो. हे याआधीही घडलं आहे देवा. आणि म्हणून तुम्ही आणि लक्ष्मी देवींनी असं करू नये असे म्हाळसेला वाटतं. ह्याच पार्श्वभूमीवर लक्ष्मी देवींनी असं ठरवलं आहे की त्या बाणाईला भेटायला जाणार आहेत हे त्या स्वतः श्री म्हाळसा देवींना सांगणार आहेत. श्री म्हाळसा देवींना प्रसंगी हे पटेलही, परंतु जेजुरीत अलक्ष्मी आल्यामुळे काय घडणार आहे हे सांगता येणं कठीण आहे देवा. प्रधानजी, आपल्याला जे साध्य करायचे आहे त्या दिशेने आपला प्रवास करणे हे आपल्या हातात आहे. ह्या मनुष्य अवतारात आपल्याला देखील काही बंधनात राहून कार्य करावे लागेल. म्हणजे तूर्तास तरी हे सगळं असंच घडणार आहे आणि ह्यापासून गत्यंतर नाही. महाराज, काय झालं बनू? महाराज, मला एक सांगायचं आहे. तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं त्यासनी म्या बघितलं आहे बघा. रंभा. वय वय त्यात